तुम्हा सर्वांना तर माहीत आहे, आपल्या चॅनलवर आपण जून महिन्यासाठी टिफिन सिरीज सुरू केली आहे. स्पेशल मुलांसाठी टिफिन आहेत. मुलं शाळेत जायचं म्हटलं की सगळ्यात डोक्याला टेन्शन म्हणजे टिफिन. कारण मुलं डायरेक्ट बनवलेली भाजीपोळी तर खात नाहीत, पण तीच भाजीपोळी थोडीशी वेगळ्या आणि डिफरंट पद्धतीने जर तुम्ही बनवून दिली आणि हेल्दी पद्धतीने बनवून दिली तर भाजीपालाही त्यांच्या पोटात जातो, मुलांचं पोटही भरतं, त्यांना जीवनसत्वही भेटतात आणि पोट भरून ते टिफिनही खाऊन येतात. आता बऱ्याचदा सरळ बऱ्याच भाज्या अशा असतात जे मुलं आपण डायरेक्ट त्यांना टिफिनला दिली तर ती भाजी खात नाहीत, पण तीच भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने तुम्ही टिफिनमध्ये दिली तर ती भाजी मुलं आवर्जून खातात. अशाच काही आयडिया घेऊन मी तुमच्यासाठी टिफिन रेसिपी घेऊन आलेली आहे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा जो भाग आहे तो 3 नंबरचा भाग आहे. तर 2 रेसिपी ऑलरेडी टाकलेल्या आहेत, त्याही नक्की जाऊन पहा. आजची जी टिफिनची रेसिपी आहे तीही खूप मजेदार आहे. याच्यामध्ये मुलांना खूप सारं प्रोटीन, फायबर, शरीरात जे जीवनसत्व हवे ते सर्व जीवनसत्व या रेसिपीतून भेटणार आहेत. तर उशीर न करता चला वळूया आपल्या टिफिन रेसिपीकडनं. तर रात्रीच मी इथं हे जे आपले काळे चणे म्हणजे हरभरे होते ना, ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. आता इथं हे भिजलेले हरभरे मी कुकरमध्ये घालून घेतले. सोबत 2 ग्लास पाणी घातलं. त्याच्यामध्ये दालचिनी, 2 लवंगा, 2-3 काळे मिरे, 1 विलायची, सोबत चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ आणि जे आपण भाजीला तेल वापरतो कुकिंग ऑइल, तर तुम्ही तेलाऐवजी थोडंसं तूप घातलं तरी चालेल. तर तेल घातलं, नंतरून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि हा कुकर आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचा आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये छान असे आपले जे हरभरे आहेत ते शिजून तयार होतात. तोपर्यंत पुढची टिफिनची तयारी करायची, ज्याच्यासाठी 2-3 हिरव्या मिरच्या, 10-15 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे जिरे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे. नंतरून लगेच एका ताटामध्ये 2-3 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं. आता हे पीठ तुम्हाला मिक्स घ्यायचं असेल तरी चालेल, पण इथं मी आज नुसतं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या पिठामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे ते म्हणजे शेवग्याची पानं. तर इथं ही शेवग्याची भाजी घेतलेली आहे. आता शेवग्याची भाजी किती हेल्दी आहे ना ते विचारूच नका. त्याच्यामध्ये पूर्ण खूप सारे जीवनसत्व असतात जे मुलांच्या शरीरासाठी खूप गरजेचं असतात आणि यात कॅल्शियम खूप चांगल्या पद्धतीने असतं. तर नॉर्मली ही भाजी जर तुम्ही मुलांना दिली तर ती खाणार नाहीत, पण या पद्धतीने तुम्ही टिफिनसाठी दिली तर ते मुलांना नेमके हे पराठे कशाचे तेच वळखता येणार नाहीत, खूप भारी लागतात. तर याच्यात मी जी लसूण मिरचीची चटणी केली ती टाकली, थोडेसे चवीनुसार मीठ घातलं, हळद घातली आणि थोडंसं कुकिंग ऑइल घालून छान हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतल्या. नंतरून थोडं थोडं पाणी घालून घेतलं आणि नॉर्मली जसं चपात्याला डो तयार करतो किंवा चपात्याला जसं पीठ मळून घेतो त्या पद्धतीने याचं पीठ मळून घेतलं. आता शेवग्याच्या भाजीचे ना शरीरासाठी एवढे फायदेत ना ते सांगत बसले ना तर व्हिडिओ पूर्ण त्याच्यातच जाईल. तर मेन म्हणजे ही शेवग्याची भाजी मोठ्या माणसासाठी आणि मुलांसाठी खूप गरजेची आहे. असा पराठा मुलांच्या टिफिनमध्ये हप्त्यातून एकदा तरी असावा. तर छान पीठ मळून झालं. नंतरून जे आपण हरभरे शिजायला घातलेले होते, म्हणजे जे चणे शिजत घातले होते ते चणे देखील व्यवस्थित छान मऊसूत शिजलेले आहेत. तर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने शिजले आहेत. असे छान मऊ इथं हे चणे शिजून घ्यायचे. आणि तुम्हाला माहीत आहे चण्यामध्ये म्हणजेच हरभऱ्यामध्ये प्रोटीन किती असतं. तर छान मस्त असे आपले चणे शिजून झाले. तर आता एका वाटीमध्ये आपण घेणार आहोत 1 चमचाभर धना जिरा पूड, सोबत हळद पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर आणि टेस्टच्यानुसार नमक आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि याचं छान एक मिश्रण तयार करायचं, म्हणजे एक पेस्ट तयार करून घ्यायची, जेणेकरून मसाले आपण तेलात टाकतो त्यावेळेस ते मसाले जळत नाहीत आणि टेस्ट भारी येते. लगेच गॅसवर कढाई ठेवून घ्यायची. कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं. तुम्हाला तेल किती हवं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं तेल घालून घ्या. छान तेल घातल्यानंतर तेल गरम झालं की लगेच तेलामध्ये आपल्याला जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची आहे. याच्यात बाकीच्या दुसऱ्या जिन्नस घालायची काही गरज नाही. नॉर्मल फक्त आपल्याला जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची. जिऱ्याची फोडणी दिल्यानंतर जे मसाले आपण मिक्स करून ठेवले होते ते मसाले टाकून घ्यायचे.
तर बघा मसाले टाकल्यानंतर किती असा धुरवरी आला तरीही मसाले जळले नाहीत, कारण स्टीलची कढई ती खूप गरम होते आणि या पद्धतीचे मसाले जर तुम्ही पाण्यात मिक्स करून घातले ना तेलात तर बिलकुल जळत नाहीत आणि मसाल्याची जी टेस्ट आहे ती तशी ना तशीच राहते. तर मसाले छान 2 मिनिट तेलात मिक्स करून घेतल्यानंतर जे आपण शिजून घेतलेले चणे होते ते चणे इथं घालायचे आणि छान 5-6 मिनिट हे चणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. वरतून चवीनुसार मीठ टाकायचं आणि मऊसूत मस्त चटकदार असे आपले इथं चणे तयार आहेत. म्हणजेच हरभऱ्याची जी उसळ आहे, भाजी आहे ती तयार आहे. नॉर्मली काय करतात बघा, पोरं कांदा बिंदा ह्या उसळीमध्ये खाण्यासाठी टाळतात, पण बिना कांद्याची, बिना लसणाची, बिना कोणते जिन्नस घालता सिंपल जिऱ्याची फोडणी घालून साधे मसाले घालून या पद्धतीने जर तुम्ही पराठ्यासोबत चण्याची उसळ बनवली ना तर ही जी उसळ आहे ना खायला खूप भारी लागते आणि पराठ्यासोबत तर एक नंबरच लागते. आणि याने काय होतं, पराठ्याचं आणि या उसळीचं कॉम्बिनेशन खूप भारी आहे. चण्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं आणि पराठ्यामध्ये आपण हिरवी पालेभाजी घातल्यामुळं त्याच्यात फायबर, कॅल्शियम म्हणजे खूप सारे जीवनसत्व असतात. म्हणून दोन्हीचं कॉम्बिनेशन मुलांच्या टिफिनसाठी एक नंबर आहे. छान 5-6 मिनिट चणे आपले मी मिडियम गॅसवर परतून घेतले, वरून कोथिंबीर टाकली आणि चण्याची भाजी आपली तयार झाली. लगेचच इथं मी पराठा बनवायला घेतला. तुम्हाला कसा पराठा बनवायचा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवून घ्या. लहान मोठा तूप लावून बनवायचा आहे, साधा बनवायचा आहे, किंवा याची तुम्ही साधा फुलका बनविला ना तरी फुलकाही खूप भारी होतो. तर मस्त छान असा इथं मी गोलसर पराठा लाटून घेतला. पराठा लाटल्यानंतर लगेच आपल्याला हा पराठा जो आहे तो तव्यावर टाकायचा आहे आणि तव्यावर टाकून लगेच मस्त खरपूस भाजायचा आहे. नाश्त्यासाठी तर हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे, पण मुलांच्या टिफिनसाठी तर एकच नंबर असं हे ऑप्शन आहे. शेवग्याच्या पानाची भाजी करा किंवा पराठे करा, खूप टेस्टी लागतात, पण ज्यावेळेस ही भाजी तुम्ही पराठ्यात टाकताना त्यावेळेस मुलांना बिलकुल ओळखता येत नाही ही भाजी कशाची आहे. तर या पद्धतीने तुम्ही टिफिनसाठी पराठे बनवू शकता. वेगवेगळ्या पालेभाज्या बनवून घालून पराठे बनवून, रोठ्या बनवून मुलांना टिफिनला देऊ शकता. मस्त छान गॅस मिडियम ठेवला, मिडियम गॅसवर तेल तूप लावून हे पराठा तुम्हाला हवा तसा भाजू शकता. मी आजचे पराठे जे आहेत ते तेलातच बनवलेले होते. वरतून मस्त तेल पुसून घेतलं, खरपूस लाल रंगावर पराठा भाजून घेतला आणि मस्त आपली इथं मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी तयार झाली. तुम्हीही तुमच्या मुलांच्या टिफिनला अशी रेसिपी नक्की ट्राय करा. मुलांचं पोट भरण पण मन भरणार नाही असा हा टिफिन तयार झालेला असेल आणि पूर्ण जीवनसत्व तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये खायला दिलेले असतील. खूप मस्त आणि हेल्दी ही रेसिपी टिफिनसाठी आहे. तर नक्की तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये ही आवर्जून रेसिपी ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.